मध्ये आहे. आपल्या समाजामध्ये भक्तांच्या बद्दल एक द्वेष पसरवला जातो, देवाच्या बद्दल गैरसमज पसरवला जातो आणि एकमेकांमध्ये विकृत निर्माण केलं जातं. हे कोण करतो? आपलीच माणसं करतात. आपलीच लोक काय करतात? आपण इतरांचं कौतुक करत असतो, बघा ते कसे पार ओढायला त्यांच्याकडे असलेला माईक चालू करतात आणि ओरडतात. मग लाज वाटावी मला, मी का करत नाही काही? सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार करायला मला लाज वाटते. आपल्याला कोणी सांगितलंय का नमस्कार करू नका? कपाळाला कुंकू लावू नका, दुसऱ्या कोणी सांगितलंय का? डोक्यावर टोपी घालू नका, दुसऱ्या कोणी सांगितलंय? आई वडिलांना विचारू नका, बाकीच्या धर्माने कोणी सांगितलं का? आम्ही आता काहीही करत नाही. संध्याकाळच्या वेळेला शुभम करोती म्हणत नाही, कोणत्याही देवाला नमस्कार करायला जात नाही. आमचा धर्म लोकांनी बनवला याकरता आम्ही गोंगाट घालत बसतो. आमच्या धर्माकडे आमचंच लक्ष नाही. लोक कशाला बुडवायला हवेत? आमचा धर्म आम्ही बुडवतो. सामर्थ्य आहे, चळवळ येते, जो जो करील जायचंय, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे जर नसेल तर कितीही सगळेजण एका ठिकाणी आल्यासारखे दिसलो तरी एक मूठ आमची असते का? तर ती कधीच नसते. भगवंताच्या असलेल्या भगव्या झेंड्याखाली आम्हाला थांबायला किती जणांना वाटतं? का वाटत नाही? लोकांची कौतुक करणं सोडून द्या. आपल्याकडे काय काय कमी आहे ते शोधायला सुरुवात करावी. नमो आदिरूपा ओंकार स्वरूप. त्या भगवंताला नमस्कार करायच्या वेळेला मला लाज वाटते. धोतर नेसायला सांगितलं ना, धोतर नेसायला लागेल. पॅन्ट आणि टी शर्ट मी सुद्धा घालतो, थोड्या वेळाने तेच करायचं मला. पण ट्रॅडिशनल असं नाव ठेवण्यापेक्षा आपल्या धर्मामध्ये करण्याच्या गोष्टी ज्या अत्यावश्यक आहेत त्या करायला मला लाज कशाला वाटावी? धर्म रक्षते रक्षितः. माझ्या धर्माचं मी रक्षण करावं. धर्म माझं रक्षण नक्की करतो, करेल. माझ्याकडची धार्मिकता कमी झाली, दांभिकता वाढली. म्हणजे देवळामध्ये आतमध्ये आल्यापासून सोडा, त्या गेटमध्ये आल्यापासून मंगलमूर्ती मोरया मोठ्याने ओरडत तिकडून सुटायचं असतं. भगवान शिवांच्या मंदिरात गेलं तर तिकडे आरडाओरडा करायचा असतो. प्रत्यक्ष भगवंताची भक्ती करणं हे नक्की काय प्रकारचं असेल? तर ती लोकांना दिसण्याकरता नकोय, माझ्या आतमध्ये असायला हवंय. आणि मी यातली चर्चा त्या देवाबरोबर करायची असते. देवा, तू जो तिथे आहेस ना, तो माझ्याकडे इथे आहेस, फक्त तो मला दिसत नाहीये, तो दिसायला. विश्वाच्या रूपा पण माय बाबा. मग या गोष्टींचा सखोल विचार आपण एकमेकांमध्ये बसून कधी करतो का? करत नसलो तर का करत नाही याचा विचार करावा. आम्ही विचार काय करतो? येवतो शंख कपाल भूषित करो, मालासी माला धरो, देवो द्वारवती श्मशान निलयो श्रीवत्स गंगाधरो, प्रत्यक्षो बलितक्षयत्यमधनो नागारिणो वाहनो, पापं ते सहरतां सदा हरिहरो, श्रीशैलता वल्लभो मंगलमो. काय चर्चा करतो? येवतो शंख कपाल भूषित करो. विष्णू कुठे राहतात? विष्णूच्या हातात काय आहे? ते म्हणाले पांचजन्य नावाचा शंख आहे. शिवांच्या हातात काय? कपाल आहे. हाडांच्या मुंड माळा वगैरे सगळ्या त्यांच्या हातात काय? कपाल आहे. माला अस्थिमाला धरू. एकाने म्हणाले वैजयंती माला भगवान विष्णूंची हात धारण केलेली आहे. शिवांनी काय केलं? हाडांची माळ घातली. अहो ते त्यांना शोभतो. त्यांनी जे काही केलेलं असेल ते त्यांना शोभतं. भगवान शिवांनी काय केलं? अस्थिमाला धरू. देवो द्वारवती श्मशान निलयो श्रीवत्स गंगाधरो. एक देव कुठे राहतात म्हणाले? स्मशानामध्ये राहतात. स्मशानासारखी शांतता कुठेही नसते. म्हणून प्रचंड शांतता पसरलीच तर त्याला लोक स्मशान शांतता असं म्हणतात. अत्यंत शांत असलेलं ठिकाण कोणतं? तर स्मशान आहे. काय स्मशानाची चर्चा असावी?
पत्नीनं पतीला असं म्हटलं की मला कधीच आजपर्यंत गेले नाही, अशा ठिकाणी घेऊन जा. नवरा बायकोला स्मशानामध्ये घेऊन गेला. ऐकून ठेवा, बायकोनं काय म्हटलं, मी आजपर्यंत कधीही गेले नाही, अशा ठिकाणी मला फिरायला घेऊन चला. नवरा तिला स्मशानामध्ये घेऊन गेला. ती म्हणाली हे काय ठिकाण आहे का? अगं वेडे, इथे येण्याकरता लोक मरतात. पतीनं पत्नीची समजूत काढली, इथे येण्याकरता लोक मरतात म्हणाले. भगवान शिव कुठे जातात? स्मशानामध्ये जातात. देव द्वारवती स्मशान निलयो. एक कुठे राहतात? द्वारकेचा राणा पांडवाकडे. एक द्वारकेमध्ये राहतात, दुसरे स्मशानात राहतात. भगवान विष्णूंनी श्रीवत्स लांछन आपल्या उरावरती ठेवून दिलं, छातीवरती. आणि यांच्याकडे गंगाधर आहे. भगवान शिव हे गंगाधर आहे. श्रीवत्स गंगाधर व्यत्यक्ष बलिदक्ष यज्ञमथनौ नागारी गौ वाहनौ. एकाला 2 डोळे आहेत, दुसऱ्याला 3 डोळे आहेत. काय आमचं चर्चा कशाची चालू असते? देवाला डोळे किती आहेत? आपले 2 असलेले धड फक्त येत नाही आपल्याला. शिवांनी 3रा डोळा जर उघडला तर भस्म करतील अशी त्यांच्याकडे ताकद आहे. त्रिनेत्रंच त्र्यायुधम. मग भगवान शिवांची महती जशी, विष्णूची अशी. श्रीवत्स गंगाधरो व्यत्यक्ष बली दक्ष यज्ञ मथनो. बली यज्ञ मथन केलं, वामनांनी अवतार धारण केला. श्रीमद भागवताची कथा. दक्ष प्रजापतीचं यज्ञ मथन केलं. का? भगवान शिवांना जावयांना आमंत्रणच नाही. बरं, आपल्याला सगळ्या लोकांना माहिती आहे, जामातो दशमग्रह. जावयाला आमंत्रण नसलं तर काय असेल? तुम्हाला कल्पना देतो, थोडासा विषय बदलून देतो. लग्नामध्ये जावयाचा पुकार केला नाही, काय होईल? आमच्या जावयांना लग्नामध्ये पानपान देण्याकरता बोलावलं नाहीच तर जावय त्या सासूरवाडीची परत पायरी चढणं सोडा, गावात सुद्धा येणार नाही. मान असतो. शिव त्या दक्ष प्रजापतीचे जावई आहेत, सतीचे पती आहेत. यांना आमंत्रण मिळालं नाही. दक्ष यज्ञाचा विध्वंस केला, त्याचं कारण वेगळं होतं. आमंत्रण मिळालं नाही म्हणून नाही. माझ्या पतिराजांना आमंत्रण नाही, याच्या पत्नीला राग आला, त्रास झाला, माझ्या पतीचा अपमान केला म्हणून तिने स्वतःला दहन करून घेतलं.